तर सकाळी लवकर उठून आजीबाबांना बाय करून बिना अंघोळीची सखी निघाली आमच्यासोबत पुण्याला यायला. मागे पुढे पुढे मागे बसत खेळत कसा तरी तिने पुण्याचा प्रवास केला आमच्यासोबत. येताना मस्त पोहे आणि वडा रस्त्याचा नाश्ता केला. घरी आली तर घर क्लीन होतं म्हणून मला खूप बरं वाटलं. मग मस्त आवरलं आणि आम्ही गेलो PNGमध्ये, कारण आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची होती. त्याच्या आधी बघा आम्ही पप्पांसोबत किती मस्ती करत होतो. तिथे गेलो, थोडीफार शॉपिंग केली, नंतर पेटपूजा करायला गेलो कारण मला प्रचंड भूक लागली होती. मस्त माझ्या आवडीचे फ्राईज खाल्ले आणि गेलो गोलू बेबीला भेटायला. इतकी गोड होती ती आणि सखी पण तिच्याकडे बघून सखीला असं वाटत होतं की ती छोटीशी बाहुली आहे. सो तिथे खेळलो आणि तिथून आम्हाला पुढे जायचं होतं सिया बेबीला भेटायला. सो ही आहे सखीची छोटीशी मावशी आणि निखिलची छोटीशी साली. घरी आल्यावर निखिलची आणि सखीची खूप मस्ती चालली. मग सखीला झोपवलं. आता पुण्याला आलो आहे म्हणून माझ्या आवडीचा आईस्क्रीम तर खाणारच ना. सो आईस्क्रीम खाल्ला आणि असा छान शेवट केला आजच्या दिवसाचा. थँक्यू.